श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या चोरला घाटात 2000 रुपयांची नोटांनी भरलेले 400 कोटी रुपयांचे 2 कंटेनर लुटल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याचं माहिती समोर आली. तक्रारदार संदीप पाटील यांनी आपण स्वतः फिर्यादी असून मारहाण करण्यात आली डांबून ठेवून शिवेगाळ करण्याचा दावा देखील त्यांनी केला. या प्रकरणी नेमलेल्या SIT प्रमुख आदित्य मिरखेलकर यांनीच मारहाण केल्याचा आरोपी त्यांनी आज पत्रकार परिषदेत करत पोलिसांवरच गंभीर आरोप केले. त्या काही दिवसानंतर माहीत पडलं की हा आरोपी जो कंटेनर लुटणारा हा किशोर सावळाचाच मॅनेजर विराट गांधी निघाला. तुम्ही जे आता म्हटलेत ना की माझा नंबर, आता तुमचा नंबर इतर माणूस कसा ऑपरेट? माझा नंबर नाही, एक फेक नंबर घेतला होता जाबीर अली नावाने. हां, त्या जाबीर अली नावाने तो माझ्या नावाने बोलायचा तिकडे किशोर सावळाला का मी संदीप पाटील आहे, हे कंटेनर मी लुटलेले आहे. तुमचंच नाव काढता इथे एवढे लोक आहेत. मग त्याचाच खुलासा अजून झाला नाही. मी तेच मी डिपार्टमेंटला विचारत होतो, साहेब माझं नाव याच्यामध्ये कसं अडकलं फक्त मला हे माहीत पडलं पाहिजे. त्यानंतर मी 5 डिसेंबरला याचा जाब विचारण्यासाठी किशोर सावळ्याच्या ऑफिसला पण गेलो होतो माझ्या मित्रांसहित. तिकडे मी त्यांना तेच विचारलं, किशोर सावळ्यांनी ती CCTV ती व्हायरल करावी, ती दाखवावी, त्याच्यामध्ये जे काय खरं आहे काय खोटं ते दिसून येईल. काय कशासाठी गेलं ते? मी त्यांना जाब विचारायला गेलो होतो का माझं नाव तुम्ही का अडकवलं, मला उचलायला तुम्ही तुमचे माणसं का पाठवले, माझे फोटो का फिरवले. त्यांचा तसा आरोप आहे की तुम्ही त्यांच्याकडे खंडणी मागतायत किशोर सावळाकडे आणि त्यासाठी पैसे मिळावे म्हणून तुम्ही हा बनाव रचला सगळा अपहरणाचा, असं तुमच्यावरच पोलिसांना संशय. मग असं असेल तर त्यांना म्हणा 5 डिसेंबरची CCTV व्हायरल करा ना. मग त्यांनी डिलीट का मारली? 2 फेब्रुवारीला तेव्हा तालुका पोलीस स्टेशनला किशोर सावळाला आम्हाला समोर केलं जातं, मला किशोर सावळा समोर मारलं जातं आणि मरून मला बोललं जातं का तू फक्त 20 लाख मागितले आणि घेतले अशी स्टेटमेंट लिहून दे, नाही तर तुला आणि तुझ्या बायकोला आम्ही फसवून टाकू. मला 4 तास मारलं जातं. मी मेडिकल पण केलेली आहे, त्याचा रिपोर्ट पण माझ्याकडे आहे. मी त्याची तक्रार पण केलेली आहे, मुख्य न्यायाधीश साहेबांकडे केलेली आहे. अजून नाशिकचे CP साहेबांपाशी पण त्याची तक्रार केलेली आहे मला मारहाण झालीची. किशोर सावळा समोर मला मारलं जातं, किशोर सावळा असा समोर बसला जातो आणि वरून मारता राक्षसी हसण्याचा आनंद घेतो. आणि वरून मारलं होतं आदित्य मिरखेलकर साहेबांनी, आदित्य मिरखेलकर साहेबांनी मारलं आणि मला सांगत होते का तू अशी स्टेटमेंट लिहून दे की तू 20 लाख रुपये मागितले आणि घेतले. म्हटलं साहेब मी तिथं 20 लाख रुपये मागायला नव्हतं गेलो, मी तिकडे त्यांना जाब विचारायला गेलो होतो आणि तेव्हा माझे मित्र पण सोबत होते, तुम्ही ती CCTV पाहू शकता. किशोर सावळा म्हणे मी ती CCTV डिलीट मारली. म्हटलं साहेब मी जर का तुमच्याकडे पैसे मागायला आलो तर तुम्ही CCTV डिलीट का मारली? त्याच्यावर तो शांत राहिला आणि वरून मला हसता बोलतोय का मी तुला बोललो होतो मी सगळं काही मॅनेज करू शकतो, हां पण तू ऐकलं नाही माझं. कोण म्हणायचं? किशोर सावळा. मी मिरलेकर साहेबांना सांगितलं साहेब हे काय आहे, मी फिर्यादी आहे, फिर्यादीला तुम्ही आरोपी समोर मारताय. नाही म्हणे ते तू फक्त लिहून दे म्हणे तू 20 लाख रुपये मागितले आणि घेतले. म्हणतो साहेब कसे मागितले कसे घेतले हां ते तर सांगा. पण ते काहीच ऐकायच्या तयारीत नव्हते. तुम्ही हा पोलिसांवर खूप गंभीर आरोप करताय, याच्यामध्ये तुमच्याकडे पुरावे काय आहेत आता? सर मी तक्रार केलेली आहे ना त्याची पोलीस आयुक्तालयात तक्रार केलेली आहे. पण ही घटना कुठे घडली तुम्हाला मारहाणीची? ही तालुका पोलीस स्टेशन CBS तिथे मारहाण? हो मुख्य न्यायाधीश साहेबांकडं तक्रार केलेली आहे. त्याचे अजून गृहमंत्र्याकडं तक्रार केलेली आहे, DG साहेबांपाशी तक्रार केलेली आहे पोस्टाने. त्याच्या सर्व पावत्या पण आहे माझ्याकडं. तालुका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या रूममध्ये तुम्हाला मारहाण झाली? ते प्रेस कॉन्फरन्स हॉल वरच्या हॉलमध्ये. ते CCTV वगैरे तिकडं ते नाही सांगता ना 12 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत मला तिकडं बसून ठेवलं होतं. किती तारखेला? मला 2 फेब्रुवारीला. तुम्ही त्याचं काही CCTV मागितले का त्यांच्या? त्याचे नाही मी आता पुढं काय करता येईल ते. जे काय झालेलं आहे निर्दोष सुटलेले आहे दुसरं झालं तुमचा सगळ्या याच्यावरती काय संशय, तुमची काय मागणी आता कोणाकडे असणार? तर किशोर सावळा याच्यामध्ये बोलला होता की मी सगळं काय मॅनेज करू शकतो. मला 100% खात्री आहे त्यांनी सर्व काही मॅनेज केलेलं आहे. आणि हा तपास हे प्रकरण दाबण्याच्या दिशेनेच चालू होता. हे प्रकरण त्यांना बाहेरच काढायचं नव्हतं. त्यांना जर का त्यांचं असं म्हणणं आहे का बनावे तर बनावे तर या रेकॉर्डिंग काय हो, हे पुरावे जे आहे याचा तर खुलासा करा, मीडियासमोर करा. एक फिर्यादी म्हणून मला तर तुम्ही सांगितलं नाही. जेव्हा विराट गांधीची PC संपली होती मी 29 जानेवारीला मिरलेकर साहेबांना SP ऑफिसला भेटलो. त्यांनी मला सांगितलं मला 2 कंटेनरचे नंबर सापडलेले आहे, त्यांचं अहमदाबादचं आश्रम पण सापडलेलं आहे. मी या प्रकरणापासून थोडा फक्त लांब आहे आणि सगळं काही. म्हटलं साहेब तुम्ही खरं सांगा रॉबरी झाली ना साहेब? मला सांगितलं झालेली रॉबरी.
म्हणजे एक फिरेजी समोर ते खोटे बोलले का? मग अचानक किशोर सावळा एवढ्या दिवसापासून फरार असताना अचानक स्वतःहून सरेंडर होतो आणि सगळं काही सरेंडर असल्यानंतर त्याचा सरेंडर झाल्यानंतर सगळं काही जे जुने स्टेटमेंट असतात ते सगळे फाडले जातात हां, आणि नंतर नवीन स्टेटमेंट सगळ्यांचे घेतले जातात. 35 करोड किशोर सावळा विराट गांधीला डिपॉझिट म्हणून का देतो? 35 करोड ते 19 डिसेंबरच्या स्टेटमेंटमध्ये पण आहे जयेश कदमच्या. ते स्टेटमेंट दाखवा तुम्ही, रेकॉर्डवर घ्या ना, ते स्टेटमेंट दाखवा 19 डिसेंबरचा आहे का फाडलं तुम्ही? मग 35 करोडचे आता असं कळतं एका अहवालामध्ये त्यांनी 5च करोड दाखवले का डिपॉझिट 5च करोड. मग 30 डिपॉझिट होतं ते आता ते यांनाच माहिती आहे 35 करोड कसले डिपॉझिट दिलं होतं यांनी विराट गांधीला. या प्रकरणी सचिन पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.